हॅलो नमस्कार, मी स्मिता तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। आज आहे शुक्रवार आणि मी आजपासून माझ्या ब्लॉगला चालू करते एक मोठा ब्लॉग, एक कंटिन्यू डेली रुटीनचा ब्लॉग। आणि जर तुम्हाला आवडला तर मला नक्की सांगा, मी असंच कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन। चला तर मग आपण लागूया आजच्या कामाला। माझी देवपूजा झालेली आहे, माझी आंघोळ वगैरे सगळं आवरून आता मी स्वयंपाकाला लागत आहे। आणि आज मी करणार आहे कोबीची भाजी। तर तुम्हाला माझ्या पद्धतीची मी रेसिपी दाखवते, या चला बघूया। तर आपण कोबी कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे। तर त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहे जिरं, मोहरी आणि थोडीशी हळद। मी थोडीशी हळद टाकत असते, कोणी लाल तिखट टाकतं, कोणी टोमॅटो टाकतं, कोणी डाळ टाकतं हरभऱ्याची। तर माझ्याकडे तर काय असं काही जास्त आवडत नाही, तर त्याच्यामुळे मी फक्त थोडीशी डाळ टाकते, थोडंसं कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकते। आता इथे आपलं तेल तापलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी चांगली तडतडून द्यायची, म्हणजे दाताखाली आल्यानंतर ती कचकच लागत नाही। म्हणून चांगली जोपर्यंत मोहरी फुटत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कोणतीही काही पुढची इन्ग्रेडियंट टाकायचे नाही। मोहरी चांगली फुटलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, गॅस बारीक। आता टाकूया हिरवी मिरची आणि आता टाकूया कढीपत्ता, थोडीशी हळद आणि आता टाकूया कोबी। आणि हे सगळं छान आपण मस्त परतून घेऊया। तुम्ही कशा पद्धतीने करता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता कोबीची भाजी कोबी आपण सगळा मिक्स करून घेतलेला आहे, तर आपण आता त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ चवीपुरतं। छान असं मिक्स करून घेऊया आणि वरून टाकूया कोथिंबीर। कोथिंबीर आपण छान अशी मिक्स करून घेणार आहोत। आणि याला आता आपण एक 10 मिनिटं ते 7 ते 10 मिनिटं आपण असं याला झाकून ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथे आपली छान अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे। आणि मी आता आहे ना थोडेसे शेंगदाणे भाजायला घेतलेले, तर हे असे मस्त टपोरे शेंगदाणे असे गावाकडचे आहेत हे। आणि मला आता किंमत माहिती नाही याचे कसे किलो मला मिळाले, पण खूप छान लागतात हे शेंगदाणे आणि मोठे असे टपोरे शेंगदाणे खायलाही सुद्धा खूप सुंदर असतात। तर माझ्या सगळ्या पोळ्या इथे अशा लाटून झालेल्या आहेत आणि मी एक करून आता इथे भाजत आहे। मी पहिल्यापासूनच मला अशी सवय आहे की पहिल्यांदा पोळी लाटून घ्यायची सगळ्या तुमच्या ज्या काही असतील त्या, आणि मग त्याच्यानंतर एक करत पोळी आपण अशी भाजून घ्यायची, जेणेकरून आपला वेळ पण वाचतो आणि आपलं काम पण भरभर होतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपला गॅस पण वाचतो। आजकाल गॅसचे दर तर तुम्ही बघताच आहात किती झालेत, काय झालेत ते, तर थोडीशी आपल्यालाच बचत करून राहावी लागेल, बरोबर ना। माझ्या आत्ताच सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि मी आज कोशिंबीर करणार आहे। तर कोशिंबीरीमध्ये मी फक्त काकडी आणि एक टोमॅटो वापरणार आहे। आणि त्याच्यासाठी मी कोशिंबीरीसाठी काकडी अशी टोचून घेते, याला टोचणं असं म्हणतात, काकडीला टोचणं, म्हणजे आमच्याकडे तरी काकडीला टोचणं असं म्हणतात। तर प्रत्येक भागाची जसं भाग बदलेल तशी भाषा बदलत असते। तर तुमच्याकडे याला असं काकडीला करण्याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। आपण कोशिंबीर करणार आहोत, तर कोशिंबीरीसाठी मी इथे फोडणी तयार केली। माझं तेल थोडंसं तापलेलं आहे जास्तीचं, तर याच्यामध्ये आता थोडीशी मोहरी चांगली तडतडून द्यायची। त्याच्यानंतर माझ्याकडे मिरची थोडीशी तिखट आहे, त्याच्यामुळे मी फक्त एक मिरची आणि ते सगळं जे काय आपण मिश्रण केलंय ते आता
कोशिंबिरीमध्ये टाकून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये जाईल थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ. आणि हे आपण आता सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, दुपारच्या जेवणासाठी आज कोबीची भाजी, कोशिंबीर आणि पोळी आणि मगाशी भाजलेले आपण शेंगदाणे, म्हणून तोंडी लावायला हे मोठे असे शेंगदाणे. या जेवायला. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मी इथे चहा ठेवलेला आहे. माझी इथे सगळी भांडी घासून झालेली आहेत आणि आता संध्याकाळी चहाची वेळ असते आमच्याकडे. सगळ्यांकडे चहाची वेळ असते खरं तर घेतला का तुम्ही पण सर्वांनी चहा? नक्की सांगा मला. चला तर मग मी आता थोड्या वेळासाठी बाहेर जाणार आहे. काही मार्केटमध्ये मला सामान घ्यायचं आहे, तर त्याच्यानंतर थोडं बाहेर जाणार आहोत आम्ही. तर यायला उशीर होईल आज रात्री. तर मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ कसा वाटला. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. काही चूक झाली असेल किंवा काही चुकत असेल माझ्याकडून तर मला नक्की कमेंट करून सांगा. मलाही माझ्या चुका सुधारायला त्याच्यामुळे मदत होईल. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय.